दरम्यान या अर्थसंकल्पावर चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्ष सुनीता रामनाथकर काय म्हणाल्यात पाहूयात. IMC चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री याच्या उपाध्यक्षा सुनीता मॅडम आपल्यासोबत आहेत. सुनीता मॅडम, आपण काय सांगाल, आज जो अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे, एकंदरीत आपण पाहिलं तर 12 लाखांपेक्षा ज्यांचं कमी उत्पन्न आहे त्यांना खरं तर मोठा दिलासा जो आहे तो या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिलेला आहे. कशा पद्धतीचं एकंदरीत हे ब्रेकडाऊन असणार आहे? तर सबंध वातावरण खुश होतं, कारण की 12 लाखापर्यंत सवलत दिली गेली होती. स्लॅब्स आहेत पण ते कमी आहेत. 24 लाखापर्यंत जितके स्लॅब्स आहेत तितकी बचत होती, पण ते अदर इन्कम, तुमचं जे सॅलरीड इन्कम आहे त्याच्यात 12 लाखाची सूट आहे. तर ती खूप जे मध्यमवर्गीय लोक आहेत ना त्यांनी खूप अप्रिशिएट केली आहे आणि तिच्या बजेटच्या शेवटी तिला खूप टाळ्या मिळाल्या ह्याच्यासाठी. या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये कुठेतरी गुंतवणूक वाढेल अशी शक्यता आहे का? काय नेमकं वातावरण? मला वाटतं कन्झम्पशन वाढेल, लोकांच्या हातात पैसा खेळेल आणि ते पैशांनी ते बाहेर जाऊन वस्तू विकत घेतील, त्या वस्तूंवर GST भरतील, मग गव्हर्नमेंटला त्याचा GST कलेक्शन मिळेल, तर इनडायरेक्टली टॅक्स परत मिळेल. परंतु लोकांना खूप आनंद होईल, त्यांना जे खरेदी करायचं होतं, शिक्षण द्यायचं होतं, ट्रॅव्हल करायचं होतं, ते सगळं ते आता हळूहळू करू शकतील.